मिरजेतील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका शाळा नंबर 7 मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणवेश वाटप करण्यात आले। यात आता बालवाडीच्या 153 मुलांना आज मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते देण्यात आले, तर उर्वरित बाकी विद्यार्थ्यांना 2 दिवसात देणार असल्याचं माजी नगरसेवक योगेश थोरात यांनी सांगितलं। यावेळी बोलताना थोरात म्हणाले, काही लोकांनी काल शाळा ही मान्यता प्राप्त नाही या शाळेबद्दल अफवा उठवलेली आहे, कारण यांच्या स्वतःच्या शाळा या समोर असून स्वतःच्या शाळा बंद पडत असल्यानं त्यांना त्रास होतोय असं आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर नाव न घेता थोरात यांनी पलटवार केला। तर गरिबांच्या मुलांसाठी मी नेहमी पुढे होतो राहणार आहे असंही ते यावेळी म्हणालेत। यावेळी भाजपा नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे, महिला व बालकल्याण सभापती बानू जमादार, नगरसेविका उज्ज्वला कांबळे, भाजपा मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष नितेश कांबळे, माजी नगरसेविका स्वाती पारधी, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव फारुख जमादार, फिरोज जमादार, रामेश्वरी थोरात, भीमराव बेंगलोरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। N24 मराठी न्यूजसाठी मिरजून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। कक्षेत असलेली शाळा क्रमांक 7 नंबर सेमी इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये जे नवनिर्वाचित विद्यार्थी, छोटे बालवाडीचे विद्यार्थी, त्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। त्या कार्यक्रमाला त्या शाळेचे करते करवते सगळे असणारे आमचे योगेंद्र थोरात इथं उपस्थित राहिले, रामदार इथं उभं राहिलेले, आबाई इथं उपस्थित आहे, आमच्या भाभी आहेत तिथं, त्या इकडे नाव त्याची उषा मुजावर इथं उपस्थित आहेत, ते सर्व महिला बालकल्याण सभापती उज्ज्वलाताई कांबळे, नगरसेविका फारुख भाई जमदार, महेश कांबळे, नितेश कांबळे, स्वातीताई पारधी इथं उपस्थित आहेत, भीमराव बेंगलोरे, राजेश्री थोरात, सर्व शिक्षक इथं सर्व उपस्थित आहेत। आणि हा सुंदर कार्यक्रम लहान मुलांना, विद्यार्थ्यांना एक गणेश चौदाचा कार्यक्रम इथं झालेला आहे। ही शाळा तशी 0मध्ये ही बंद पडली शाळा, पण योगेंद्र थोरात ज्यावेळी इथं नगरसेवक होते त्यावेळी त्यांनी ही शाळा लक्ष दिलं, त्यामध्ये नगरपालिकेचा काय फंड असेल, माझ्याकडून काय फंडिंग केलं, पण ही आज शाळा वरचा फ्लोर एअर कंडिशन झालेली आहे, अशी शाळा नगरपालिकेची होतच नाही। ह्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे इथं राहणारे सगळे लोक कामगार वर्ग, गोरगरीब वर्ग आहे आणि त्याच्यासाठी शाळा ही फायद्याची ठरलेली। आज जवळजवळ 450 पट ह्या शाळेचा, आणि हा पट कुठल्याच शाळेत दिसत नाही आहे, प्रायव्हेट शाळेत पण पट दिसत नाही, पण ह्या शाळेमध्ये 100 कोचिंग येणारी मुलं, आज 111 मुलांचं ॲडमिशन झालेलं, लहान मुलं येतात, त्यांना युनिफॉर्म वाटला गेला। हे मोठं काम, आणि मोठं काम योगेंद्र थोरात करतात। योगेंद्र थोरातच्या भावनेतून असं आलं की मी इथं पडलो, हरलो, पण मी सांगेन की आमचे जे जिंकून आलेले नगरसेवक आहेत तसेच हारलेले नगरसेवक पण ते आमच्यासाठी जिंकलेले आहेत, त्यामुळं त्यांच्या वॉर्डमध्ये आम्ही कुठेही पैसे कमी आणि विकासाला पुढं करून देणार नाही। ह्या माध्यमातून ह्या शाळेचा खूप चांगला डेव्हलपमेंट केलं, इथला हा वॉर्ड क्रमांक 20चा विकास खूप चांगला केलेला आहे, जे बाकीच्या वॉर्डमध्ये पण एवढा विकास नाही तेवढा विकास इथे केलेला आहे। रस्ते असतील, बौद्धविहार बांधले गेले आणि बऱ्याच रस्ते केले, झाडं लावली, पाण्याची व्यवस्था, सगळ्या व्यवस्था इथे केल्या गेल्या। आणि असा एक जाणता नेता इथं असताना देखील त्या जनतेने किंवा काही कारस्थान घडली त्यामध्ये त्याला अपयश आलं, पण अपयश आलं हे आम्ही मानत नाही आहे, कारण कर्तृत्व काम हे शेवटी जय मिळवून देतं। त्याबद्दल वेगळं याही वर्षी शाळा नंबर 7साठी जे मोठ्या मुलांना असतील, लहान मुलांना असतील, युनिफॉर्मची ऑर्डर दिलेली आहे आणि स्वखर्चातून दरवर्षी करायचा फायदा आहे। महापालिका पण यावर्षी देत आहे, खूप चांगली गोष्ट आहे। महिला बालकल्याण सभापती ज्या होत्या त्यांना आम्ही विनंती केली, तेही देत आहेत, पण मी दरवर्षीप्रमाणे माझ्या स्वखर्चानं माननीय खाडेसाहेब असतील, आमच्या सभापती जमादार मॅडम असतील, त्यांच्या हस्ते आम्ही आज ते कार्यक्रम आवडलेला आहे आणि 153 मुलांना आज आम्ही बालवाडीचा ड्रेस दिलेला आहे। यापुढे पण आमची शिक्षणासाठी सेवा चालू राहील। शाळा नंबर 13लाही 22 लाख रुपयाचा निधी मी नगरसेवक असताना घेतला, शाळा नंबर 25साठी 35 लाख रुपये दिलेले आहेत। घाटावरची शाळा नंबर 20 ही 2दा पुरात बुडाली होती, 2दा नवीन केली, आणि आपली 11 नंबर शाळेत तुम्ही गेला तर जवळजवळ 22 लाख रुपये तिथं निधी दिलेला आहे। त्यामुळे या सगळ्या शाळेंकडं प्रामुख्याने माझं लक्ष होतं। रस्ते, गटारी, पाण्याची सोय करत असताना शाळेचाही विकास नगरसेवक असताना झालेला आहे, आणि आता आमचं सरकार आहे, पालकमंत्री आमचे आहेत, आमदार आमचे आहेत आणि महापौर आमचे आहेत, सगळे आमचे सहकारी आहेत, 7 नंबरचे असतील, 4 नंबरचे असतील, त्यांच्या माध्यमातून विकास होत राहणार। आणि जे लोक वावड्या शिक्षणाच्या संदर्भात उडवतात त्यांना मी उत्तर देईनच।
मात्र त्यांच्या शेजारची स्वतःची शाळा बंद पडत असल्यामुळे काही जणांना थोडा त्रास होतो, पण तो त्रास त्यांना कायमच सहन करायला लागणार आहे. कारण या गोरगरिबांच्या शाळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणाऱ्या शाळा कधीही बंद पडणार नाही. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.